नमस्कार. उपस्थित आमचे सर्व संचालक आणि सगळे वार्ताहर, प्रथमतः आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. आधी मतदार याद्यासुद्धा व्यवस्थित फायनल झाल्या, परंतु काही लोकांनी ऑप्शन घेतले. ते ऑप्शनसुद्धा माननीय निवडणूक अधिकाऱ्यांनी पेटवून लावले आणि मतदार याद्या पूर्ण झाल्या. प्रथमतः अगदी सुरुवातीला एक मुख्यमंत्र्यांचं पत्र आलं. माननीय माजी खासदार साहेब यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि त्या आदेशाला स्मरून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आणि त्यानंतर त्या पत्रामध्ये असं होतं की प्रशासक नेमावा, म्हणून त्या पत्राच्या आधारे आम्ही सुरुवातीला हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं. त्यानंतर दुसरं रिट पिटिशन आम्ही माननीय भोसले साहेब यांनी जे तक्रार अर्ज केला होता त्याचं रिट पिटिशन हायकोर्टाने दाखल केलं. आणि तिसरं रिट पिटिशन दिनांक 20 तारखेला, गेल्या 20 तारखेला हे आम्हाला असा आदेश मिळाला की या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर नेमण्यात येणार आहे. आणि नेमलासुद्धा. खरं ते ॲडमिनिस्ट्रेटर नेमत असताना आम्हाला श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, यांना कुठल्याही प्रकारच्या माहिती न देता, कुठलंही नोटीस न देता त्यांनी हा ॲडमिनिस्ट्रेटर नेमला गेला. आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही दिनांक 21ला तिसरं रिट पिटिशन दाखल केलं. आणि ते रिट पिटिशन 27 तारखेला हायकोर्टाने घेतलं आणि 27 तारखेला त्यांनी स्पष्ट निकाल दिला की हे आत्ता जे आपण ॲडमिनिस्ट्रेटर नेमलेलं आहे ते ॲडमिनिस्ट्रेटर त्यांनी बाजूला करून पूर्वीची जी संचालक मंडळ आहे त्यांना सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. ती परवा निकाल लागली आणि हे निकाल लागल्यानंतर आम्हाला काल पत्र मिळालं. त्यांची जी हायकोर्टाची ऑर्डर होती ती काल आम्हाला मिळाली. आणि ऑर्डर ह्या माझे सगळे पुरावे आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर काल ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ती ऑर्डर गेली आणि त्यांचं पत्र शेवटी ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे ऑर्डर काढली होती प्रशासकाची, त्याच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशासक कॅन्सल म्हणून ऑर्डर काढणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडं हायकोर्टाचा निकाल गेला आणि त्यांनी आज ऑर्डर आम्हाला साधारण 4:30-5 वाजता ती ऑर्डर आमच्या हातात मिळाली. आणि आमच्याबरोबरच माननीय प्रांताधिकारी त्यांनाही सुद्धा ती ऑर्डर एकाच वेळेस मिळाली. ही आमच्या हातात ऑर्डर मिळाल्यानंतर आमचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस प्रांताधिकाऱ्यांनी या ठिकाणी ताबा घेतला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, त्यावेळेस अगदी घाईमध्ये मॅडम आल्या आणि ताबा घेतला. याच्यानंतर मी आज ऑर्डर आम्हाला मिळाल्यानंतर मी माननीय सोनवणे साहेब असतील, मॅडम असतील, त्यांनासुद्धा फोन केला आणि आम्हाला वेळ दिली. साधारण 6:30पर्यंत आम्ही येतोय. आता साधारण 7:30 वाजले असतील. आतापर्यंत कुणीही आलं नाही. आणि आत्ता मला फोन आला की ठीक आहे मॅडम आजारी आहेत, आपण उद्या काय असेल तो प्रोग्राम करूया. खरं सुरुवातीला जी तत्परता दाखवली त्यांनी ती सुद्धा आज दाखवणं गरजेचं होतं. कारण ह्याचं कारण असं आहे, आता मार्च एंड आहे. आम्हाला सोमवारी 31 तारखेला काही लोकांचे कामगाराचे पगार करायचे. त्यामुळे इथं कामगाराची अडचण झालेली आहे. त्यामुळे आमची अशी विनंती होती की आजच्याच आम्हाला ऑर्डर द्यावी, म्हणजे आमचं कारखान्याचं काम सुरळीत चालू होईल. परंतु त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही इथे येऊन थांबलो. अगदी सगळे संचालक मंडळ असतील, वार्ताहर असतील, आम्ही गेले 1.5 तास थांबलो आहे. आणि आत्ताच फोन आला की मॅडम आजारी आहेत आणि उद्या काय असेल तुम्हाला ताबा देऊ. त्या पद्धतीनं खरं हे योग्य नाही. आमच्या कारखान्याच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. त्या सोडवण्यासाठी खरं आज आम्हाला त्यांनी ताबा दिला असता तर फार बरं झालं असतं. शेवटी आजारी आहेत, मेडिकलला आपण चॅलेंज करू शकत नाही, त्यामुळे आम्ही ते समजू शकतो. परंतु माझी अशी विनंती आहे की उद्या तरी लवकरात लवकर आम्हाला ताबा द्यावा की जेणेकरून आमची काय अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण करून सोमवारी आम्हाला राहिलेल्या लोकांचे पेमेंट काय असतील ते देण्यात येतील. आता याच्या व्यतिरिक्त आता जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाबद्दल मी माननीय हायकोर्ट आणि 2 बेंच हायकोर्ट होतं, त्या 2 बेंच हायकोर्टचं मनपूर्वक आभार मानतो. कारण त्यांनी योग्य निर्णय दिला. आणि हा जो निर्णय आहे तो निर्णय सत्याचा निर्णय आहे, संयमाचा निर्णय आहे. आम्ही आत्तापर्यंत जे बोलतोय ते सत्यच बोलतोय. वैयक्तिक मी तर आत्तापर्यंत एकही वाक्य कारखान्याबद्दल खोटं बोललेलो नाही. कारण गेले
23 वर्षाचा मला कारखान्याचा अनुभव आहे. मी कारखान्याजवळ 3 टर्म चेअरमन आहे. त्यामुळे आतापर्यंत मी केव्हाही खोटं बोललो नाही, बोलणार नाही. ते जे आरोप करतात ते एकदम खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत. माननीय कलेक्टर माजी कलेक्टर संध्या अधिकारी त्यांनी बरंच काय काय सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी 1-2 मिनिटात सांगतो. त्यांचा पहिला मुद्दा असा होता की मयत सभासद आहेत त्यांचे वारस नेमले नाहीत, की जेणेकरून फाउंडर मेंबरला मतदानाचा अधिकार त्या कारखान्याने गमावलेला आहे कारखान्याकडून. परंतु त्याचं उत्तर माझं असं आहे की ज्यावेळेस आम्ही 2002 सालापासून या कारखान्यामध्ये आलो आहे तेव्हापासून आत्तापर्यंत ज्या मयत लोकांच्या माहितीचे जे आहेत त्यांच्या वारसांनी जे आमच्याकडे कागदपत्राची पूर्तता केली त्यामध्ये माहितीचा दाखला, त्याचबरोबर जे वारस होणार आहेत त्यांचा 7/12, त्याचबरोबर जे फी असती आपली कारखान्याची जी फी असती ती फी संपूर्ण शेअर्स रक्कम हे सगळं दिल्यानंतर आम्ही 2002 सालापासून अगदी गेल्या मीटिंगपर्यंत जवळजवळ 2100 सभासद आम्ही वारस नोंद केलेले ते 2100. याच्यानंतर त्यांनी जी तक्रार होती की तक्रार त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सांगितली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला आदेश दिला. तो आदेश असा होता की या मतदार यादीतील मैतांची नावं वगळण्यात यावीत. खरं तो अधिकार आमचा नव्हता, कारण मैताचे वारसदार आल्याशिवाय तो अधिकार आम्ही आमच्या अधिकारामध्ये ते करू शकत नाही. तरीसुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा जो आदेश होता तो आदेश पाळणं आमचं काम होतं. म्हणून आम्ही त्या आदेशाच्या अन्वये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला पत्र लिहिली आणि त्या संबंधित गावाच्या कारखान्याच्या याद्या पाठवल्या आणि या याद्यातून किती मयत आहेत ते आम्हाला लेखी द्यावं असं करून प्रत्येक ग्रामपंचायतीने आम्हाला लेखी दिलं आणि त्या लेखीतून साधारण 2124 लोकांची आमच्याकडे यादी आली आणि ती निवडणूक निर्णयाच्या अधिकाराने किंवा त्यांच्या आदेशान्वये ती आम्ही वगळली. आणि आता ते काय म्हणतात की ह्यांनी ती यादी वगळली आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं. हे एकदम चुकीचं आहे. आम्ही आतापर्यंत मग सांगितल्याप्रमाणे संपूर्ण यादी आमची क्लिअर आहे. कुठंही त्यामध्ये अगदी कुठंही चूक नाही. अगदी पहिल्यापासून 2002 सालापासून यादी अगदी नवीन सभासद करताना सुद्धा त्यांचा तिसरा मुद्दा आहे की क्षेत्र नाही, परंतु नवीन सभासद करताना प्रत्येकाचा 7/12 असल्याशिवाय आम्ही सभासद केलेलं नाही. अगदी कुणीही येऊन आमचं रेकॉर्ड बघावं आणि 2002 पासूनचे पुढचे जे आम्ही सभासद नवीन केलेत ते 100% 7/12 करूनच घेतलेले आहेत. त्यांचा तिसरा मुद्दा असा होता की 15,000 शेअर्स पूर्ण नाही. आम्ही बऱ्याच वेळा आवाहन केलं होतं. वार्षिक मीटिंगमध्ये आम्ही आवाहन करतो, संचालक बोर्डच्या मीटिंगमध्ये आवाहन करतो की शेअर्स पूर्ण करा. तरीसुद्धा काही लोकांनी शेअर्स पूर्ण केले नाही. 10,000चा 15,000 शेअर्स झाला, त्यामुळे लोकांना काही अडचणी असतील त्यामुळे त्या लोकांनी केलेलं नाही. आणि चौथा मुद्दा त्यांचा असा होता की 5 वर्षातून कमीत कमी 1 वेळा तरी ऊस घातला पाहिजे. शेवटी असं आहे, हा ऊसाचा धंदा स्पर्धात्मक झालेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की माझा ऊस लवकर जावा. आणि दुसरं आमचं कारण असं होतं की आम्ही त्या पद्धतीनं ऊसाचं क्रशिंग करू शकत नव्हतो, कारण आमची कपॅसिटी लहान होती. त्यामुळे लोकांनी बाहेर ऊस घातला, त्याला आमचं काय नावेलच आहे. ह्या 4ही गोष्टीचा विचार करता माझं स्पष्ट मत असं आहे की श्रीराम सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी तयार केलेली आहे किंवा पूर्वीपासून आहे ती एकदम योग्य आहे. आणि आमच्या माहितीप्रमाणे साधारण 14,500 लोक मतदान करू शकतात. परंतु याच मतदार यादीवर त्यांनीच आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आक्षेप घेऊन आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे. आणि त्यांच्या आक्षेपाप्रमाणे जर मतदान यादी कोर्टाने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जर फायनल केली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर फक्त 79 लोकच मतदान करू शकतील. आमचं असं अजिबात म्हणणं नाही. आमचं असं म्हणणं आहे की 14,500 लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि हे सभासद आहेत त्यांचा मतदानापासून त्यांना वंचित ठेवता कामा नये. हे आमचं पहिल्यापासून 100% मतदान आहे. त्यामुळं मी हे सगळं जाहीर करतोय. आणि खरं आज या ठिकाणी प्राण मॅडमने येणं गरजेचं होतं, त्यांच्या सर्व काय स्टाफ असेल त्यांनी येणं गरजेचं होतं. ज्यावेळेस सील करायचं होतं किंवा इथं येऊन ताबा घ्यायचा होता त्यावेळेस अगदी ताबडतोब घाई करून आले
आणि आता याला काहीही अडचण नव्हती. इथं आम्ही सगळे संचालक मंडळ एकत्र आलोय, वार्ताहर एकत्र आलेत, तरी ते आलं ठीक आहे, आजारी असतील तेव्हा तर आम्हाला काय बोलायचं नाही. तरीसुद्धा आमची विनंती की उद्या सकाळी साधारण 10 वाजता त्यांनी इथं यावं, की जेणेकरून आम्हाला पुढचं काय असेल ते कारखान्याचे कामं असतील ते पूर्ण करता येतील. धन्यवाद. अधिकाऱ्यांकडून आपल्याला वेळ देण्यात त्यांनी आली. सांगितलं की तुमची वेळ काय असेल ते आम्हाला कळवा, त्यावेळेला आम्ही येतो. प्रशासक नेमल्यानंतर तात्काळ त्यांनी आंबेडकर मॅडमने ताबा घेतला होता या ठिकाणी. मात्र आता उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ते सील तोडण्यासाठी आलेले नाही. आता हा विषय ते मॅडमचा आहे. आता त्याविषयी मी काय सांगणार आहे, मॅडमने निर्णय त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप मग टाळाटाळ करतात का? हा, आता त्यांनी सांगायचं, मी कसं म्हणणार आहे. राजकीय आता हस्तक्षेप टाळाटाळ वाटते आहे का राजकीय हस्तक्षेप आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ते मॅडम ठरवतील. पण आमचं असं म्हणणं होतं की आज त्यांनी यायला पाहिजे होतं. साखर हायकोर्टाचा आदेश आहे. हायकोर्टाचा आदेश ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिला त्यांचा सुद्धा आदेश आहे. हायकोर्टात सुद्धा आदेश आहे की खरं त्यात बोलावं लागेल ना. खरं माझं दुसरं असं एक मत होतं की ज्यावेळेस आपण ॲडमिनिस्ट्रेटर मराठीत काय म्हणतात, प्रशासक हे फक्त कुठलीही संस्था असेल ती संस्था चालवण्यासाठी येतात, सील करण्यासाठी येत नसतात. असं माझं वैयक्तिक मत नाही, हे हायकोर्टाचं मत आहे. आणि हायकोर्टामध्ये ती सुद्धा त्यामध्ये तासरे ओढले गेलेले आहेत. कारण हा मुद्दा आमच्या वकील साहेबांनी तिथं मांडला, त्यावेळेस हायकोर्टानं सांगितलं की हे सील करणं हे योग्य नाही. हे ॲडमिनिस्ट्रेटर, याचा अर्थ त्यांनी ही संस्था कुठलीही चालवायची असते, सील करायची नसते. अजून कोणाचे काय प्रश्न बघा.